आलो खरं भंडारदऱ्याला, पण आमच्यासोबत असं काही घडेल असं वाटलंच नव्हतं. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. भंडारदरा धरणाच्या बाजूला असणाऱ्या रानवाटा इको टुरिझममध्ये राहिलो. इथे सकाळी दरवाजा उघडला की समोर असा नजारा बघायला मिळतो. राहण्यासाठी रूम आणि टेंट असे ऑप्शन इथे आहेत. घरगुती जेवणाची सोय सुद्धा आहे. सकाळचा नाश्ता केला आणि पावसाचा अंदाज घेत आम्ही इथून निघालो. आज दिवसभर भंडारदरा धरणाचा संपूर्ण भाग फिरायचा असा मस्त प्लॅन होता. पण पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. या भागात भरपूर पाऊस पडतो, त्यामुळे घरांची बांधणी पण त्याचनुसार केली आहे. भात लावणीची कामं चालू होती. फिरत फिरत घाटगर गावाजवळ पोचलो. इथे तर धुकंच पसरलं होतं. कुठेतरी स्वप्नातल्या दुनियेत आलोय असं वाटत होतं. गावाच्या शेवटी घाटन देवीचं मंदिर आहे. हा पाऊस थांबू दे म्हणून देवीला साकडं घातलं. पाऊस थांबेपर्यंत म्हटलं आजूबाजूला बघू, पण जाता जाता हे असं घडलं. व्ह्यू बघण्याचा प्रयत्न केला, पण इथेही धुक्यामुळे काहीच दिसत नव्हतं. आपली ही ट्रिप पावसामुळे वाया जाणार असंच वाटत होतं. पण काही असो, आपण मजा करत राहायचं याच तत्वावर रस्त्यात थांबून आमचेच खेळ चालू होते. घाटगर सांब्रत असा प्रवास करत रतनवाडीत आलो. आता मात्र पाऊस अजूनच वाढला होता. या सगळ्यात भर म्हणजे आता रस्ते अजूनच खराब झाले होते. डोकं आपटायची वेळ आली, पण पाऊस काही थांबलाच नाही. तरी आम्ही प्रवास चालूच ठेवला. पावसामुळे आम्हाला काही बघायला मिळालं की नाही हे पुढच्या भागात समजेलच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.